घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज, आत्ताच काही मुलं तुमच्या सोबत खेळून गेली. तुम्ही म्हणता की आम्ही शिष्य तुमच्या मुलासारखे आहोत. मग तुम्ही आमच्यापेक्षा जास्त या मुलांवर कसं काय प्रेम करता? असूया महाराज. अरे तुम्ही शिष्य आम्हाला मुलांसारखे, मग छोटी मुलं आम्हाला नातवंडांसारखे नाहीत का? हो. नाही, तुला नातवंडांचं आणि आजोबाचं नातं काय असतं ते कळायचं नाही. तुला नातवंड झालं की मग तुला कळेल नातवंडाचं आणि आजोबाचं काय नातं असतं ते. तर गणूला विचार. हा गणू कोण? गणू रे, गणू माळी. भला माणूस आहे तो. गण गण गणात बोटे गण गण गणात बोटे गण गण गणात बोटे. अबा आनंद, बाळा आलास तू? बघ तुझ्यासाठी गरम गरम पेस्ट तयार केली. आधी पेस्ट घेऊन घे, मग तुला पाठशाळेत जायचंय ना? पेज राहू दे, आधी तू औषध पिऊन घे. सारखा खोकत असतोस ना, वैद्यभवांकडे जाऊन औषध घेऊन आलोय. तू औषध आणलं? आणि काय रे, औषधासाठी पैसे कुठून आणले? होते माझ्याजवळ. आनंदा, अरे तू खरोखर पाठशाळेत जातोस ना? की पाठशाळेत जातो असं सांगून कुणाकडे मजुरी करतोय? पाठशाळेतच जातो आबा. हे पैसे खाऊसाठी दिले होतेस ना, ते जपून ठेवले होते मी. अरे खाऊचे पैसे तू माझ्या औषधासाठी खर्च केले. तुझा आजोबा आता म्हातारा झालाय. छोटी छोटी दुखणी व्हायची, पण तुझं वय खेळायचं, बागडायचं आहे, मौज मजा करायचं आहे. आणि तुझा नुसताच खोकायचं. तूच सांगितलं होतं ना मला, माझी आई आणि बा दोन्ही पुरात गेले म्हणून. त्यानंतर तूच मला वाढवलंस. माझा आई आणि बा दोन्ही तूच झालास. मग तूच मला सांग, माझ्या बा आणि आई सारख्या आबाची सेवा करायची सोडून मी मौज मजा करायची का? आबा, अरे मला तू आणि तुला मी. जर उद्याच्याला तुला काय झालं तर माझं काय होणार? हे घे, हे औषध पी बघू. खांग अशी. आता बघ खोकला पळतो की नाही. आनंद, अरे किती करशील आजोबासाठी? तू नाही काय करत माझ्यासाठी. म्हातारा झालास तरी मालकाकडे माळी काम करतोस. हाताला काटे बोसतात तरी पण तू सहन करतोस माझ्यासाठी. करतोस ना? आनंद, मला पाठशाळेत जायचंय. मी पाटी आणि खडू आणतो. औषध पिऊन घ्या सगळं. अरे गणू. मालक, अरे बाग फार छान फुलवली आहे. मी आत्ताच बघून आलो. ही सगळी गजानन महाराजांची कृपा आहे मालक. तुझा हा स्वभाव मला फार आवडतो. चांगलं काही झालं की त्याचं श्रेय तू स्वतःला न घेता ते गजानन महाराजांना देतोस.
महाराजांमुळेच चाललंय सगळं, नाहीतर माझी काय पत. आता महाराजांनी माझ्या नातवाकडे सुद्धा पाहावं म्हणजे झालं. गुणी आहे तुझा नातू, पाठशाळेत जातो की नाही? हो त्याला काय लागलं सवरलं तर निसंकोचपणे मला सांग. मालक, तुमच्याजवळ कसा विषय काढायचा याच विचारत होतो मी, पण आता तुम्हीच बोललात त्यामुळे माझी भीड चेपली बघा. मालक मालक, आता माझं वय झालं, हे पिकलं पान कधी गळून पडेल काही सांगता येत नाही. अहो, माझ्या माघारी या पोराचं काय होणार काही कळत नाही. तो अवघा 10-12 वर्षाचा आहे. त्याचं भविष्य घडताना मला पाहिजे. सावध हो रे, सावध हो. त्या धूर्ताने तुमचं बोलणं ऐकलंय आणि मनसुबेही रचले. काय कसं काय चाललंय अविनाश शेठ? आता तुम्ही तरी आम्हाला शेठ म्हणू नका, तुम्ही आमच्या वडील बंधू सारखे. बर मस्त छान चाललाय व्यवसाय, उत्तम चाललाय. पाणी. हा असू दे असू दे. काय म्हणता आबा, कसे आहात? ठीक आहे. बरे आहे ना? हो शेठ. तर मी काय म्हणत होतो, व्यवसाय बर का, तुम्हाला तर ठाऊक आहे आपला व्यवसाय एकदम जोशात चाललाय. पण एकटा कुठं कुठं पुरा पडणार हो? का गडी माणसं नाहीत? आहेत ना, आहेत. रगड गडी माणसं आहेत आपल्याकडं. पण काय आहे, ती आहेत सगळी सांग का मी सांगितल्यावरच काम करणार. इकडची काडी तिकडे पण नाही करत स्वतःच्या मनाने. आणि मुळात प्रश्न विश्वासाचा आहे हो. काय विश्वासू गडी माणसं मिळत नाहीत ना हल्ली. म्हणून काय झालं, आपल्या डोसक्यात एक आली कल्पना, म्हटलं तुमच्या कानावर घालावी. बोला. तुम्हाला तर ठाव आहे आपल्याला काही पोरबाळ नाही. इकडे व्यवसायाचा वाढता पसारा, पाठबळ नाही, सांभाळायला कुणी नाही पाठीमाग. मग अशा वेळी आम्ही असा विचार केला की एखादा तरुण होतकरू पोरगा हाताशी घ्यावा, त्याला चांगलं शिकवावं, मोठं करावं, धंद्यातले सगळे खाचखळगे त्याला समजावून सांगावे. आणि मग पुढं देवाच्या कृपेने म्हणा, माझ्या नशिबाने म्हणा, तो जर का चांगला निघाला, त्यांनी आपल्या व्यवसायात रस घेतला, त्यांनी तो जर का सांभाळला, तर मग स्वतःच्या पोराप्रमाणे त्याला सांभाळून वाढवून सगळी संपत्ती, सगळा व्यवसाय त्याच्या नावावर करून आपण हरिहरी करायला मोकळं. काय म्हणजे काय, त्या मुलाचं पण भविष्य चांगलं होईल, त्याचंही भलं होईल, नाही का? काय बरोबर, कल्पना चांगली आहे अविनाश शेठ. आहे की नाही? मग आहे का हो असं कुणी तुमच्या नजरेत, कुणी आहे असा बघण्यात? गणू, जी मालक. तू काय येतो उभा आहे? जा आपली कामं कर. मी काय म्हणतो, त्या आबांचा कोणीतरी एक नातू, काय नाव त्याचं? आनंद, आनंद नाव आहे त्याचं. आनंद काय नाव त्याचं? या आबांचा आनंद जर का आम्हाला मिळाला तर आम्हाला लई आनंद होईल. काय तेव्हा बघा, पण कशाला आपल्याला एक तरुण होतकरू असा मुलगा हवाय. काय करावं? अविनाश शेठजींना आनंद बद्दल विचारावं का? साहेब रागवणार तर नाहीत? नाही, साहेब खूप चांगले आहेत, ते समजून घेतील. आनंदाच्या भविष्यासाठी काळजावर दगड ठेवून पावलं उचलणं भाग आहे.
मी बोलतो गणेशी, त्यालाही त्याच्या नातवाची काळजी लागून राहिलेलीच आहे. पण त्याचं नातवावरील प्रेम बघता मला नाही वाटत तर तुमच्याबरोबर त्याला सहजासहजी जाऊन देईल. मालक, हा, ये गणू. मालक जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून काम टाकून आलो. बोल गणू बोल. मालक, शेठजींना एक मुलगा हवा होता. मग 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 काय आबा, बोला की. माझ्या आनंदाला घेता. रागावू नका, आम्ही गरीब आहोत, पण त्याच्यावर फार चांगले संस्कार केले. तो काळा बिंद्रा आहे, तुम्हाला शोभण्यासारखा नाही, पण मनानं खूप चांगला आहे, हुशार आहे. तुमच्याकडे वाढला तर त्याच्या आयुष्याचं सोनं होईल. शेठजी, आवडलं नसेल तर वाण्यानं मारा. जशी अक्कल तसं बोललो मी. आता आम्ही काय बोलू, तुम्हीच बोला काय ते. अरे गणू, तू किती नशीबवान आहेस याची कल्पना आहे का तुला? साक्षात गजानन महाराजांची कृपा आहे तुझ्यावर, याचीच ही प्रचिती आहे. आता तुमच्या आनंदाविषयीच बोलत होतो आम्ही. हा, मागे एकदा आलो होतो का नाही तेव्हा पाहिला होता मी तुमच्या आनंदाला. आपल्याला आवडला, हुशार पोरगा आहे. लई मोठी स्वप्न बघितलेत मी आबा त्याच्या डोळ्यात. म्या वचन देतो त्याची सगळी स्वप्न म्या पुरी करून दाखवेन. आता तुम्ही म्हणत असाल तर उद्याच घेऊन जातो मी त्याला माझ्या संगत माझ्या गावी. उद्याच न्या. आता पण कशाला आणि हे बघा, तुमच्या आनंदाची आता काय बी काळजी करायची नाही, ती आता आमची जबाबदारी आहे. आणि इथं त्याला काय बघायला मिळणार आहे? तिथं त्याला आगगाडी, मोटार, मोठमोठ्या जत्रा, समज काही बघायला मिळेल, लय शिकायला मिळेल. झालंच तर पाठशाळा आहे तिथं. ठरलं शेठजी, ठरलं. उद्याच्या उद्या आनंदाला तुमच्याकडे आणून सोडतो. ठरलं मग? शेठजी, काळजाचा तुकडा सोपवतो तुमच्यावर, त्याला सांभाळून घ्यावं. काळजी करू नका आबा, अजिबात काळजी करायची नाही. आता तुमच्या काळजाच्या तुकड्याची जबाबदारी व्यवस्थित सांभाळू. भुलला रे भुलला, दिखावायला फसला. ठीक आहे, आम्ही आहोत. आईने मुलाला अति जपू नये, जगाचा अनुभव घेऊ द्यावा. त्या अनुभवातूनच शहाणपण येतं. आबा, मी आलो. आबा, असा का पाहतोस? तुला डोळ्यात साठवतोय. साठवतोस? पण तुझ्या डोळ्यात तर पाणी आहे, मी बुडून जाईन ना. कसा बुडशील? अरे, ही मायेची आसू आहेत. तू जेव्हा जेव्हा मायेसाठी तहानशील ना, तेव्हा तेव्हा आबाची मायेची आसवं तुझी तहान भागवतील. आबा, असा का बोलतोयस? ती जाऊ दे. तुला पेढे आवडतात ना? तुझ्यासाठी पेढे आणलेत बघ. आई, आ कर पाहू. आता तू आकड. आबा, आज काय आहे रे? हे बघ, तुला हे गाव सोडून मोठ्या शहरात राहायला जायचंय. खरंच? त्या मोठ्या गावात अगीन गाडी चालते? हो, अगीन गाडी चालते. गोऱ्या साहेबांच्या मोटारी बी धावतात. मोठमोठे जत्रा भरतात. जत्रेत पाळणे जुळतात. डोंबऱ्याचे खेळ होतात. नाटुकले होतात.
तुला हे सगळं सगळं पाहायला मिळणार आहे बघ. किती मजा ना. आणि सांगू का, या मोठ्या शहरात एक मोठी पाठशाळा पण आहे. त्या पाठशाळेत शिकून तू खूप मोठा साहेब होणार. पाठशाळा म्हणजे आपण आपलं गाव सोडून तिकडे राहायला जायचं. आनंदा, सांग ना. आपण नाही, तुला सोडून मी माघारी परत येणार. का? हो, नाही, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. तुला जावंच लागेल आनंदा. अरे ते तुझ्या भल्यासाठीच आहे. तुझा आबा काही तुला आयुष्यभर पुरणार नाहीये. नाही, मी नको झालो ना तुला. आनंदा, तू टाकून देतोस मला. अरे काळजाचा तुकडा कोणी टाकून देतं का? मग तू मला सोडून माघारी काय येणार? तू बी राहा माझ्या बरोबर. मला नाही राहता यायचं आनंदा, का? कारण तसा करारच झालाय. करार? कुणा बरोबर? अविनाश शेठ बरोबर. तू मला ऐकतोस? आनंदा, मुस्काट रणवीर परत असं बोललास तर मग का पाठवतोस मला? सपान आहे रे माझं. तुझ्या आईशी बापसानं पाहिलेलं ते मला देऊन गेले. तुला शिकून खूप मोठं झालेलं पाहिजे. आमचं सपान पुरं नाही करणार तू? आबा, महाराज, महाराज, माझ्या नातवाला अविनाशजींच्या झोळीत टाकतो. थोडी तपासून पाहिजे का? महाराज, आपल्या बोलण्याचा अर्थ? काही नाही. पाण्यात पडल्याशिवाय माणसाला पोहता येत नाही. अविनाश शेठ सज्जन आहेत. ते आनंदाचा खूप चांगला सांभाळ करतील. आनंद आहे. महाराज, नको का पाठवू आनंदाला? ठेस लागल्याशिवाय माणसाला चालावं कसं ते कळत नाही. महाराज, एक गोष्ट जिथे संपते तिथे दुसरी गोष्ट सुरू होते. एका रेषेचा शेवटचा बिंदू दुसऱ्या रेषेची सुरुवात ठरतो. महाराज, मला आबाला सोडून कुठे पण जायचं नाहीये, पण आबा मला बळेच धरतोय. आम्हाला कल्पना आहे तुला आबांना सोडून जायचं नाही ते आनंद, पण एके दिवशी तोच तुला सोडून जाणार आहे. त्याचं काय? महाराज, कुणीही कुणाला जन्मभर पुरत नाही आणि कुणीही कुणाला जन्मभर पुरून उरत नाही. सारे प्रवासी घडीचे. आयुष्याची घडी नीट बसावी म्हणून तुला हा प्रवास घडतोय. खेचकाशील, धडपडशील, पण पुन्हा उठून उभा राहशील. मार खाशील, जखमा होतील, पण जखमाही भरून येतील. घाबरू नको. तुला जेव्हा गरज वाटेल तेव्हा आम्हाला हाक मार, आम्ही येऊ. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. आनंदा, पोरा मालकांच्या, शेठजींच्या पाया पड. यापुढे शेठजीच तुझे मायबाप. असू द्या. गुणी आहे तुमचा पोर. चांगले संस्कार केलेत तुम्ही पोरावर. शेठजी, जेवढं शक्य झालं तेवढं केलं. अहो, मी गरीब माणूस, जास्त लाडाकोडात नाही ठेवू शकलो पोराला. अहो, गरिबीतही चांगले संस्कार करता येतात की. त्यासाठी काय श्रीमंत असण्याची गरज नाही. बघा, असे विचार आहेत अविनाश शेठचे. चांगलं आहे. अहो, माझी काळजीच मिटली. शेठजी, पोराला सांभाळून घ्या. त्याचं काही चुकलं माखलं तर तुमचं लेकरू समजून त्याला माफ करा. चुकेल कसा? आम्ही चुकूच देणार नाही. चुकूच देणार नाही. आनंदा,
नाही आता नाही, आता नाही. जास्त जीव गुतवू नका पोरात. काय आहे, नाहीतर ह्याला आमचा लळा लागायला जड जाईल नाही का? नाही द्या द्या, ते आमच्याकडे द्या, आम्ही धरतो. चलायचं का? हा, धन्यवाद. लय मोठं काम केलं तुम्ही आमचं. येऊ? चल पोरा चल, लय मोठा माणूस व्हायचं तुला बाबा. चल चल. करड्या, ऐक खाऊ कुठला? एकाच जागी इतका वेळ काम करत बसतोस? बाकीची कामं कोण करणार? उठ. काय करताय काय तुम्ही? अविनाश, आनंदापेक्षा घाण्याला दुमलेल्या बैलाला अधिक विश्रांती मिळते. पोटभर वैरण खायला मिळते. सुधार रे सुधार.